नमस्कार, मी प्रियंका गोरड साम संजीवनी या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण चर्चा करणार आहोत जीवनशैलीचे आजार आणि माधव वाघ या विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत माधव वाघ हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टर दीपाली देशमुख। आपण सुरुवातीलाच डॉक्टरांचं स्वागत करूया। डॉक्टर, खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात। नमस्कार। खरं म्हणजे आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, कारण जीवनशैली प्रत्येकाची बदललेली आहे। बदलली आहे म्हणण्यापेक्षा चुकीची जीवनशैली आपण फॉलो करतोय, ज्यामुळे काय होतंय आणि हे आजार टाळण्यासाठी काय करायचं हे डॉक्टरांकडून जाणून घ्यायचंय। मात्र विषयाला सुरुवात करण्याआधी आपण थोडक्यात ओळख करून घेऊया। जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांविषयी जर बोलायचं झालं तर आपल्या देशामध्ये 70% लोक हे हृदयविकाराच्या आजारानं ग्रासित आहेत, त्यांना त्रास होतोय। त्यातील लाखो लोकांना हार्ट अटॅक सारख्या जीवघेण्या संकटाला सामोरं जावं लागत असून प्राणही गमवावे लागतात। शिवाय अर्ध्याहून अधिक लोक असे आहेत ज्यांना माहितही नाही की ते हृदयविकाराच्या दिशेनं नेणाऱ्या डायबिटीज, बीपी, अतिलठ्ठपणा, थायरॉइड आणि कोलेस्ट्रॉल सारख्या आजारांचे शिकार झालेत। आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याला घेऊन निर्माण झालेली ही गंभीर परिस्थिती बघता आपल्या जीवनशैलीतील बदलांना सुधारून कसं आपण स्वतःला आणि आपल्या हृदयाला मजबूत ठेवू शकतो यासाठीचं मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत माधव वाघ खोपोली हॉस्पिटलच्या ओपीडी हेड आणि तज्ञ डॉक्टर दीपाली देशमुख। डॉक्टरांसोबत चर्चेला सुरुवात करण्याआधी माधव वाघनं आखून दिलेल्या योग्य जीवनशैली आणि उपचारांच्या मदतीने आजारातून मुक्त झालेल्या आनंदी रुग्णांचे मनोगत आपण ऐकूया। माझं नाव डॉक्टर सतीश भास्करराव पाटील। मी माजी मंत्री आहे। राजकीय जीवनामध्ये स्ट्रेसफुल जीवन असतं। यात मला डायबिटीज कधी झाला हे समजून सुद्धा आलं नाही। 3 महिन्यापूर्वी मला थोडासा हृदयाचा त्रास झाला। अँजिओग्राफी केली, पुणे येथे डॉक्टरांना दाखवलं। डॉक्टरांनी सांगितलं की एक वेन ब्लॉकेज आहे, जवळपास 90%। अँजिओप्लास्टी करणं गरजेचं आहे। मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन अँजिओप्लास्टीचा निर्णय झाला। अँजिओप्लास्टी देखील झाली। मी मधल्या काळामध्ये डॉक्टर साने याची मुलाखत ऐकली आणि म्हणून मी ठरवलं की आपण सुद्धा माधव वाघला गेलं पाहिजे। फोन केला, अपॉइंटमेंट घेतली आणि मी आलो। सुरुवातीला त्यांनी माझी टेस्ट केली, पंचकर्म करून घेतले, बीपी चेक केला, शुगर चेक केले। इथलं जेवण सात्विक होतं आणि त्यांनी ठरवल्याप्रमाणे ते अतिशय लिमिटेड होतं। ज्यावेळेला मी ऍडमिट झालो त्यावेळेला 72.5 हे माझं वजन होतं। माझी ब्लड शुगर ही सुद्धा 180-200च्या घरात होती आणि आज सकाळी ती 100च्या आत होती। आपलं काम सुरू ठेवून जर आपण पथ्य पाळली नक्कीच याच्यात सुधारणाच होईल, वाढ होणार नाही याचा विश्वास मला आहे। मला वाटतं सगळ्याच प्रकारची काळजी या माधव वाघमध्ये केली जाते आणि नक्कीच या सगळ्याचा ऋणी आहे। एक चांगलं आरोग्य घेऊन मी घरी परततो आहे। अजून मला जे भेटतील त्या सगळ्यांनाच मी सांगण्याचा प्रयत्न करेल। एकदा माधव वाघला जा आणि या अनुभवाचा फायदा आपल्या शरीराला देखील घ्या। धन्यवाद। माझं नाव डॉक्टर सतीश भास्करराव पाटील। मी माजी मंत्री आहे। खरं म्हणजे आपण खूप छान असा अनुभव आता ऐकलाच। माधव बागमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत हे सांगितलं जातं, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे देखील सांगितलं जातं, कारण हे फार महत्त्वाचं आहे आणि काय टाळावं हे लक्षात आल्यानंतर आपल्याला आजारावरती मात करता येऊ शकते। डॉक्टर, खरं म्हणजे आजकाल आपण ऐकतो ब्लॉकेजेस हा शब्द इतका कॉमन झालेला आहे की त्याला वयाचीही मर्यादा आता उरलेली नाहीये। ब्लॉकेजेसचा त्रास होतोय आणि त्यामुळे मला अशा प्रकारचे आजार व्हायला सुरुवात झाली। चुकीच्या जीवनशैलीमुळे ब्लॉकेजेस होतात आणि मग असे रुग्ण जेव्हा माधव वाघमध्ये येतात त्यावेळेला त्यांची ही जीवनशैली, चुकीची जीवनशैली बदलण्यासाठी नेमके काय कार्यक्रम केले जातात? बरं, आता चुकीची जीवनशैली म्हणजे काय हे आपण बघूयात आधी। की व्यायामाचा अभाव, पुन्हा तुमचं लाईफस्टाईल जी चेंज झालेली आहे, की स्ट्रेस, ताणतणाव जो वाढलेला आहे आपल्या जीवनामध्ये ते महत्त्वाचं कारण आहे। सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे आपलं काम फक्त बसून होतंय, आपल्या ब्रेनचं काम होतंय पण आपली शरीराची हालचाल होत नाहीये, म्हणून जे सेडेंटरी लाईफस्टाईल असल्यामुळे ताण वाढतोय। त्याच्यानंतर तुमचं स्ट्रेस सगळ्यात महत्त्वाचं, की म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्याला ताणतणाव होतोय, हे महत्त्वाचं कारण आहे। म्हणजे व्यायामाचा अभाव, वेळी अवेळी खाणे, वेळी अवेळी खाऊन सुद्धा पण चुकीचं खाणे
आणि तुमचं बदलती स्ट्रेस, ताणतणाव आणि सेडेंटरी लाईफस्टाईल हे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुमच्या बदलते जीवनशैलीचे हे सगळं लक्षणं. आता ह्या याच्यामुळे काय होतं की आपण वेळी खाण्यामुळे, आपल्या ताणतणावामुळे आपण जे काही खातोय त्याचं व्यवस्थित पचन नाही होत आहे आणि त्याचे सॅच्युरेटेड फॅट्स तयार होतात आणि तीच अतिरिक्त चरबी तुमचे ब्लॉकेजेस तयार करण्यासाठी काम करते. आता आले कुठून ब्लॉकेजेस की आपण खाल्लं पण वापरलं नाही म्हणून तर शरीरात डिपॉझिट होतोय. म्हणून हे सगळे लाईफस्टाईल चेंज करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण इथे 6 दिवसांची निवासी चिकित्सा करतो. त्यामध्ये डाएट, एक्झरसाइज, योगा, प्राणायाम, मेडिटेशन, पंचकर्म असं पंचसूत्रीवर आपण काम करतो आणि आयुर्वेदाने जी दिनचर्या सांगितली ती सगळी फॉलो करून घेतो. म्हणजे आयुर्वेदाने काय सांगितलेलं आहे की ब्राह्म्यमुहूर्ते उत्तिष्ठे, म्हणजे ब्राह्म्यमुहूर्त म्हणजे हा सकाळी 4:15 ते 4:30चा काळ असतो. ह्या वेळेस पेशंटला उठवलं जातं आणि बघितलं का की आपण कधी पशुपक्षी कधी उशिरा उठलेले बघितलेत का? तर नाही. म्हणजे आपल्या पृथ्वी तलावर, सृष्टीवर सगळ्यांसाठी जे टॉक्झिन्स बाहेर काढण्याचा जो वेळ आहे ना तो सकाळचा आहे. त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये जे टॉक्झिन्स तयार झालेले आहेत ते तुमच्या नाकातून किंवा तुमच्या डोळ्यातून, तुमच्या तोंडातून, कानातून हे सगळं बाहेर काढण्यासाठीचं वेळ आहे. त्यावेळेस आपल्याला बघा म्हणजे डोळ्यांना पण चिकटपणा आलेला असतो, तोंडात पण चिकटपणा आलेला असतो सकाळी उठल्यानंतर. म्हणजेच काय तर सगळे टॉक्झिन्स बाहेर काढण्यासाठी त्यांनी बाहेर काढून ठेवलेले असतात. मग आपण दंत धावन, नस्य, अंजन, कवल, गंडूश असे प्रकारचे वेगवेगळ्या ह्या पंचकर्माचीच ट्रीटमेंट आहेत. त्याला आपण दिनचर्या म्हणून ते सकाळच्या वेळेस करतो. त्यामुळे सगळे टॉक्झिन जे शरीरामध्ये आहेत ते सगळे बाहेर काढले जातात. त्याच्यामुळे शरीरशुद्धी चांगल्या प्रकारे होते आणि आयुर्वेदात म्हटलं जातं की हा जो क्लेद आहे, जे खराब आहे ते बाहेर काढलं की मग सगळे रोगच कमी होणार आहेत. त्याच्यामुळे सकाळची जी दिनचर्या आहे ती खूप महत्त्वाची आहे. सकाळचा तो तुमचं दिनचर्या झाली की मग एक्झरसाइज असतो. त्याच्यामध्ये अर्धा तास चालण्याचा व्यायाम, योगा, प्राणायाम, मेडिटेशन सगळं शिकवलं जातं, करून घेतलं जातं. मग छोटा नाश्ता असतो आणि तोही डाएटचा चविष्ट फूड असतं. सगळे जे आपले जंक फूड आहे ते सगळं बंद केलं जातं. वेळ खूप महत्त्वाची आहे. कारण सकाळ आपण म्हणतो ना सूर्याप्रमाणे वागावं. जसं सूर्य माथ्यावर येतो तेव्हा तो पृथ्वी तलावर प्रकाश टाकतो, त्याच वेळेस आपले पाचक स्राव जे बाईल सिक्रिशन आहेत ते स्रवत असतात. त्यावेळेस आपण पोटात काहीही अन्न टाकलं की त्याचं छान पचन होतं. म्हणून 8 ते 9च्या दरम्यान छोटा नाश्ता की लाईट शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण रात्री झोपलेला असतो, आपण जेव्हा झोपलेला असतो तेव्हा शरीर म्हणतं अरे याच्याकडे काहीच कॅलरीज नाही आहेत, म्हणून ते कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसाईड, शुगरच्या रूपात तुम्हाला सगळं कॅलरीज काढून ठेवतं की जेणेकरून तुम्ही व्यायाम करून ते युटिलाइज करावं. पण आपण नेमकं काय करतो, सकाळी उठल्यानंतर गोड साखरेचा चहा पितो आणि पुन्हा नंतर चालून येतो आणि म्हणतो अरे माझी शुगरच कमी होत नाही, माझं कोलेस्ट्रॉलच कमी होत नाही. तर कारण काय, तर आपण शरीराने जे दिलेलं होतं ते वापरलं नाही आणि जे काही आपण गोड साखरेचा चहा पिला तेच आपण युटिलाइज करून आलो, म्हणून कॅलरीज बर्नच झाल्या नाहीत, म्हणून आपल्याला हे सगळं वाढलेलं दिसतंय. म्हणून दिनचर्या खूप इम्पॉर्टंट आहे. हे 8 ते 9च्या दरम्यान लाईट नाश्ता झाला की म्हणजे बघा पूर्वी आपल्याकडे चूल असायच्या, चुलीमध्ये सगळी लाकडे एकदाच टाकली तर ती जळतील का? तर नाही. थोडं थोडं केलं तर मोठा जाळ होणार आहे. तसंच आपल्या शरीरामध्ये पण एक छोटी प्रकारची चूल आहे, त्याला आपण अग्नी म्हणूयात. त्याच्यामध्ये सकाळी उठल्यानंतर जर आपण लगेच खूप सारा नाश्ता केला तर काय होणार आहे की तो आपला अग्नी जो आहे तो शांत होणार आहे. म्हणून इग्निशन करण्यासाठी म्हणून लाईट नाश्ता खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आणि तोही एकदम हलका असायला हवा आणि बरोबर महत्त्वाचं की प्रमाण खूप इम्पॉर्टंट आहे. ते 8 ते 9च्या दरम्यान घेतलं की 12 ते 12:30च्या दरम्यान पेशंटचं जेवण होतं. जसं सूर्याप्रमाणे वागावे मी आत्ता सांगितलं तशानुसार ते जेवण होतं. त्याच्यानंतर दुपारी झोपू नये म्हणून पेशंटसाठी लेक्चर असतात, कारण दिवसभर आपल्याला पूर्ण जे आहे ते काम करण्यासाठी दिलेलं आहे आणि रात्र जी दिलेली आहे ती आपल्याला झोपण्यासाठी, विश्रांती करण्यासाठी दिलेली आहे. म्हणून सूर्याप्रमाणे वागणं खूप गरजेचं आहे. म्हणून सूर्यास्त झाला की जसा अग्नी कमी होतो तसं पोटातला पण अग्नी कमी होतो. म्हणून रात्रीचं जेवण लवकर, कमी प्रमाणात आणि हलका असं हवं. आपलं महत्त्वाचं काय होतं की आपण दिवसभर ऑफिसला असतो आणि रात्री जाऊन मस्त छान प्रकारचं सगळं जेवण करतो 10-11 वाजता आणि नंतर मग आपण उशिरा 1 वाजता झोपतो, पुन्हा सकाळी उशिरा उठतो आणि ह्या सगळ्या आपल्या ह्या बदलत्या जीवनशैलीमुळे हे ब्लॉकेजेस अगदी. आणि हे जे की सातत्यानं अनेक वर्षांपासूनची ही चुकीची सवय आहे
आहे आणि मग ही इतक्या वर्षांची चुकीची सवय आहे, मात्र हे जे आजार आहेत अगदी 6 दिवसांमध्ये तुम्हाला कंट्रोलमध्ये येणार आहेत. इतक्या दिवसांची चूक आहे, 6 दिवसात सुधारता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला मिस्ड कॉल देऊ शकता तुम्ही 02248906262 या क्रमांकावरती तुम्ही मिस कॉल देऊ शकता आणि तज्ञांचं देखील मार्गदर्शन करून घेऊ शकता. पुन्हा एकदा चर्चेकडे बोलूयात. खरं म्हणजे डॉक्टर, कुठलाही आजार असेल, कुठलाही असू देत, त्याचं पहिलं कारण हे बोललं जातं की तुम्ही कसलं टेन्शन घेताय का, तुम्हाला कसला तणाव आहे का, तणावात तुम्ही राहताय का. आणि हृदयाशी संदर्भात आजार असेल तर मग तर डॉक्टर विचारतातच की कुठल्या टेन्शनमध्ये तुम्ही जगताय का. मात्र माधव बागची जीवनशैली जर का फॉलो केली तर मग या टेन्शनच्या वातावरणातही हृदयविकारापासून कसं लांब राहताय. बरं, बघा, स्ट्रेस हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आता ताणतणाव झाला की काय होतं की रक्तवाहिन्यांची जी लवचिकता आहे, ज्याला आपण एंडोथेलियम म्हणतो, इंटरनल लेअर ऑफ आर्टरी, तिचं डिस्फंक्शन होतं आणि मग ती अल्सरेशन त्याला झाले की तिथून तुमचा प्लाक तयार होतो, म्हणजे रक्ताची गुठळी तयार होते. आणि ती रक्ताची गुठळी रक्तवाहिन्यामध्ये अडकली हृदयाच्या की तुमचा टोटली रक्तपुरवठा हृदयाच्या मांसपेशीला मिळाला नाही आणि त्या पेशी स्टार्वेशनमध्ये जाणे किंवा ते काम कमी करणे किंवा डॅमेज होणे म्हणजे तुमचा हार्ट अटॅक. आता हार्ट अटॅक हा कधीही केव्हाही कोणालाही कुठेही येऊ शकतो, पण त्याचं महत्त्वाचं कारण आहे ते स्ट्रेस आहे. तर सर्टन लेवलपर्यंत आपण ही स्ट्रेस मॅनेजमेंट करू शकतो. त्यासाठी योगा, प्राणायाम, मेडिटेशन आणि सोबत संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी आपली पंचकर्माची ट्रीटमेंट आहे त्याच्याने नक्कीच फायदा होतो. आता ताणतणाव हे आपण स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये आपण जे प्राणायाम करतो त्याच्याने खूप ताणतणाव कमी होतो. म्हणून आपल्या जीवनशैलीमध्ये म्हणजे आपल्या कामामध्ये ताणतणाव जो होतो तो कमी करण्यासाठी योगा, प्राणायाम आपण सगळं शिकवतो, करून घेतो. हृदयासाठी जे महत्त्वाचे आहे ते करून घेतो आणि सोबतची संपूर्ण हृदय शुद्धीकरणची ट्रीटमेंट आहे त्यामध्ये स्नेहन, स्वेदन, शिरोधारा ह्या सगळ्या गोष्टी करून देतो. आणि जे आपण हे संपूर्ण हृदय शुद्धीकरण करतो त्याच्यामुळे कोलॅटरल फॉर्मेशन होतं. कोलॅटरल फॉर्मेशन झाल्यामुळे काय की आपण ही रक्ताची गुठळी मेन रक्तवाहिनीत जरी अडकली तरी ऑलरेडी दुसरीकडून मार्ग चालू झालेले आहेत, त्याच्यामुळे रक्ताची गुठळी तिथे अडकली तरीही आपल्याला हार्ट अटॅक आलेला समजणार नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या ह्या संपूर्ण हृदय शुद्धीकरणाने होणार आहे. त्याच्यामुळे तुमचं कोलॅटरल फॉर्मेशन करून कोरोनरी रिझर्व्ह केल्यामुळे हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस कमी होतात. त्यासोबत तुम्ही ते ताणतणाव किंवा हे जीवनशैली जी चेंज केलेली आहे, तुम्ही जे स्ट्रेस मॅनेजमेंट केलेलं आहे किंवा जे खाण्याची पद्धती आपण चेंज केलेली आहे, रोज व्यायाम करतोय, त्यामुळे आपलं प्रॉपर सगळं जे हृदय व्यवस्थित काम करायला हवंय तसं ते करणार आहे आणि त्याच्यामुळे हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस कमी होणार आहेत. हे आपल्या फक्त डाएट, एक्झरसाइज, पंचकर्म, मेडिसिन ह्या आपल्या लाईफस्टाईल चेंजमुळे. नक्कीच. आणि ही लाईफस्टाईल अगदी 6 दिवसाच्या निवासी चिकित्सामध्ये आपल्याला आपल्या ज्या चुकीच्या सवयी आहेत त्या सुधारून आपण पुढे नेमकं काय केलं पाहिजे या 6 दिवसात आपल्याला ते शिकता येतं. पुन्हा एकदा नंबर तुमच्यासाठी सांगते 02248906262 या क्रमांकावरती तुम्ही मिस्ड कॉल देऊ शकता आणि तज्ञांचं मार्गदर्शन घेऊ शकता. डॉक्टरांकडून असंच मार्गदर्शन आपल्याला मिळणारच आहे. मात्र त्यापूर्वी घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते. डॉक्टर, सध्या धावपळीचं जीवन आहे आणि खाण्यापिण्याच्या सवयी जसं आपण सुरुवातीपासूनच बोलतोय बदललेल्या आहेत. सोबतच व्यसन अनेकांना असतं, स्मोकिंग करतात, ड्रिंक करतात आणि या सगळ्या गोष्टींमुळे असे आजार आहेत त्याला आपणच स्वतः आमंत्रण देतोय की काय असा प्रश्न निर्माण होतो. मात्र 6 दिवसांची जी निवासी चिकित्सा आहे या चिकित्सेतून या सगळ्या आजारातून कसं या रुग्णांना आपण बाहेर काढू शकतो. आता स्मोकिंग, पुन्हा तुमचं टोबॅको च्युइंग हे सगळे रिस्क फॅक्टर आहेत हृदयाला त्रास देण्यासाठी. त्यामुळे काय होतं की ती रक्तवाहिन्यांची जी लवचिकता आहे ती कमी होते, त्याला काठिण्य येतं आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं. ब्लड प्रेशरची व्याख्याच आहे व्हॉल्यूम इन्क्रीज इन क्लोज कंटेनर. आता रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी झाल्यामुळे तुमचं प्रेशर वाढतं आहे आणि त्याच्यामुळे तुमचं ही रक्तवाहिन्यांची लवचिकता छान ठेवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय तर पंचकर्म करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये शिरोधारा, त्याच्यामध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. रक्तवाहिन्यांची लवचिकता छान ठेवण्यासाठी स्नेहन, स्वेदन ह्या गोष्टी केल्या तर नक्कीच आपण ब्लड प्रेशरपासून मुक्त होऊ शकतो. आणि ब्लड प्रेशर इज अ सायलेंट किलर. जसं डायबिटीज इज अ सायलेंट किलर तसं ब्लड प्रेशर इज अ सायलेंट किलर. त्याच्यातून आपण ह्या 6 दिवसाच्या निवासी चिकित्सामध्ये ब्लड प्रेशरची ट्रीटमेंट करून ब्लड प्रेशरच्या गोळ्या न घेता पेशंट आनंदी जीवन जगू शकणार आहेत. नक्कीच. खरं म्हणजे अनेक पेशंट असे आहेत ज्यांनी अशा पद्धतीचं मार्गदर्शन डॉक्टरांकडून करून घेतलं आणि आता सध्या ते खरंच आनंदी जीवन जगतात. असाच एक अनुभव आता आपण ऐकूया. नमस्कार, माझं नाव देवेंद्र संपतराव इथापे. प्रत्येकाला एक मानसिक टेन्शन असतं, काही असतं. अशा एका टेन्शनमध्ये मी काम करत असताना
सकाळी सकाळी मला एकदम घाबरल्यासारखं झालं. संध्याकाळी 5 वाजता एका डॉक्टरांची भेट झाली. त्यांनी ताबडतोब मला ॲडमिट होण्यासाठी एक हॉस्पिटलचं चिठ्ठी दिली. अशा वेळी माझा एकदम BP लो 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 होत गेला. ते सिस्टरच्या लक्षात आलं. सिस्टर एकदम ओरडली. त्यापुढं मला काय आठवत नव्हतं. दुसऱ्या दिवशी मला सेकंड डेला मला सांगितलं तुम्हाला एक सिव्हिअर अटॅक येऊन गेला. त्यामध्ये तुम्ही पूर्णपणे तुमच्या शरीराच्या नाड्या वगैरे थांबल्या होत्या. फंक्शन पूर्ण थांबलं होतं. आम्हाला इथली नस हालताना सापडली कानामागची. म्हणून आम्ही तुम्हाला इलेक्ट्रिक शॉक देऊन तुम्हाला जाग केलं. परंतु तुम्हाला ताबडतोब एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टीचा सल्ला इमिजिएटली दिला. मी ज्या बिल्डिंगमध्ये राहत होतो त्या बिल्डिंगमध्येच माझ्या खाली एक डॉक्टर राहत होते. ते डॉक्टरांची 2 दिवसापूर्वी एन्जिओप्लास्टी झाली होती आणि तिसऱ्या दिवशी ते एन्जिओप्लास्टी करत असतानाच एक्सपायर झाले. मी त्यावेळी ठाम निर्णय घेतला की एन्जिओप्लास्टी करायची नाहीच. त्यावेळेलाच मला माधवबागचा गुगलवर मला माहिती मिळाली. मी ताबडतोब माधवबागला आलो. माधवबागला आल्यानंतर नाडी परीक्षण केलं. 2D एकोचा सल्ला दिला. संध्याकाळीच जेवायला गेलो. जेवण बघितलं इतकं चिडलो. रोज 2-2.5 भाकरी खाणारा माणूस याच्यावर काय खाणार. तुम्हाला लिटरली सांगतो 2002 सालापासून मला BP होता, ब्लड प्रेशर होतं. 6 गोळ्या मला होता, 6 टॅबलेट होता. जाताना मला एकही ॲलोपॅथिक टॅबलेटची गोळी नव्हती. मी 4 वाजता उठतो. 4:30 पावणे 5ला सगळं फ्रेश होऊन चालायला जातो. चालवल्यानंतर तुमच्या MIB+ ॲप लावतो. आज माझं 14 किलो वजन कमी झालं. त्याबरोबर 15 सेंटीमीटर पॅन्टचा घेर कमी झालेला आहे. योग्य आहार, योग्य व्यायाम यानं आपण किती चांगले होऊ शकतो हे मला माधवबागनं शिकवलं आहे. माधवबागची एकच अट की त्या तुम्ही फॉलो करा. जे काय इन्स्ट्रक्शन देतात, जो काय आहार देतात तो फॉलो करा, जो व्यायाम सांगतात ते फॉलो करा. तुम्हाला लवकर रिझल्ट मिळतात. मी प्रत्यक्ष उदाहरण आहे. जसं आता आपण अनुभव ऐकला, योग्य आहार, व्यायाम ही आपली जीवनशैलीचे सगळ्यात महत्त्वाचे 2 घटक आहेत, 2 महत्त्वाचे टप्पे आहेत. मात्र तेच कुठेतरी चुकीच्या पद्धतीने आपण फॉलो करतो. म्हणजे मसालेदार पदार्थ असतील, तेलकट, तुपट, एक्स्ट्रा चीज घालून खाणं आणि या सगळ्या गोष्टींमुळे डॉक्टर कोलेस्ट्रॉल वाढतं, ज्यामुळे हृदयविकारासारखे आजार हे आपण स्वतः त्यांना आमंत्रण देत असतो. मात्र माधवबागचं जे डाएट आपण सातत्याने पाहतोय अगदी पहिल्या टप्प्यापासून कार्यक्रमाच्या, हे डाएट कशा पद्धतीचं आहे आणि हे डाएट आपल्याला इतर आजारांपासून सोबतच हृदयविकारासारख्या आजारापासून बाहेर काढण्यासाठी नेमकं कसं मदत करतं? आपण आता बघितलं की आपण नेहमी काय करतो, सॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे पॅकेट उघडून आपण आता पदार्थ खातो. म्हणजे रेडी टू ईट पदार्थ खाण्याचा आपला आता कल वाढलेला आहे. त्यामुळे काय होतं की सॅच्युरेटेड फॅट्स शरीरामध्ये डिपॉझिट होतात आणि तेच तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल म्हणून शरीरामध्ये डिपॉझिट होतं. आता हे बॅड कोलेस्ट्रॉलच तुमचे ब्लॉकेजेस तयार करण्याचं काम करतं. म्हणजे आले कुठून हे ब्लॉकेजेस की आपण खाल्लं पण वापरलं नाही म्हणून तर शरीरात डिपॉझिट होतं. म्हणून पथ्य खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून आम्ही आता काय पूर्वी लिहून द्यायचो की हे खाऊ नका, ते खा, ते प्रॉपर फॉलो होत नसे. म्हणून आम्ही आता डाएट बॉक्स तयार केलेला आहे. म्हणजे स्वास्थ्यम डाएट बॉक्स तुमच्या वजनासाठी, रिव्हर्स डाएट बॉक्स तुमचं ब्लॉकेजेस कमी करण्यासाठी, गो BP डाएट बॉक्स तुमचं ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी आणि प्रमेह डाएट बॉक्स तुमचं डायबिटीज रिव्हर्स करण्यासाठी. आता याच्यामध्ये काय तर आपण नॉर्मली ना 2000 ते 1500 ते 2000 किलो कॅलरीजचं जेवण जेवत असतो. पण आपण इथे ह्या डाएट बॉक्समध्ये 800 to 1000 किलो कॅलरीजचं जेवण दिलेलं आहे. म्हणजे शरीराला आपण 1500 कॅलरीज एक्स्ट्रा आपण तर देत होतो आणि त्याच्यामुळे अतिरिक्त चरबी वाढत होते. त्याच्यामुळे आपण निगेटिव्ह बॅलन्स करतोय की कमी जेवण देऊन आणि त्याच्यामुळे ऑलरेडी जे डिपॉझिटेड आहेत ते कमी होतात. म्हणजे आपल्याला ब्लॉकेजेस पण कमी होताना दिसत आहेत आपल्या ह्या डाएट बॉक्समुळे. म्हणजे तुमचं डायबिटीज शुगरची लेवल कमी होऊन आपण GTT नावाची टेस्ट करतोय फक्त डाएट बॉक्समुळे. म्हणून डाएट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तेवढंच खाल्लं की नक्कीच तुमच्या डिसीजपासून तुम्ही मुक्त होऊ शकता. फक्त तुम्हाला कष्ट काय करायचे आहेत की आम्ही जे रॅशन देणार आहोत तेच काढून खायचं आहे. त्याच्यामध्ये सकाळचे चहाचे डिप आहेत, नाश्त्याचे प्रकारे डाळ आहे, भाकरी आहे, सगळं अवेलेबल आहे. पण प्रमाण इज व्हेरी इम्पॉर्टंट. कॅलरीज वाईज सगळं डिफाईन केलं आहे. तेवढंच खाल्लं तर नक्कीच 3 महिन्यामध्ये आपण डिसीजपासून मुक्त होऊ शकतो. नक्कीच डॉक्टर. खरं म्हणजे आजकाल आपण पाहतोय वर्क फ्रॉम होम अनेक ठिकाणी केलं जातंय. आता आम्ही तर सतत बसूनच काम करत असतो, कधी कम्प्युटरच्या समोर तर कधी कॅमेऱ्याच्या समोर. हालचाली आमच्या होतच नाहीत. मग अशा वेळेला एक महत्त्वाचा प्रश्न असतो की जर आम्ही हालचालीच होत नाहीये, दिवसभरामध्ये आमचा व्यायामच होत नाहीये, तर हे आजार हे आम्हाला होणारच आहेत. त्यासाठी वेगळं आम्हाला काही करायची गरज नाहीये. मग आता ही माधवबागची जीवनशैली जी आहे ती फॉलो केल्यामुळे मग कशा पद्धतीने या अशा आजारांमधनं आम्ही बाहेर पडू शकतो? आता हे बदलती जीवनशैली म्हणजे सेडेंटरी लाईफस्टाईल आहे हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे
तुमचं साखर वाढण्याचं. म्हणजे बघा, आपण काही खाल्लं, पोळी भाजी सलाड नॉनव्हेज तिखट मीठ, शरीरात आत गेलं की त्याची साखरच तयार होणार आहे आणि ही साखर तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये रक्तासोबत फिरत असते. ही तुमची रक्तवाहिनी, त्याच्यामध्ये साखर आहे आणि तुमच्या ज्या मांसपेशी आहेत, तुमच्या हृदयाच्या, पोटाच्या, पायाच्या, ब्रेनच्या, त्याचं खाद्य असतं साखर. ह्या मांसपेशीपर्यंत ही रक्तातली साखर मिळण्यासाठी ते इन्सुलिनचे दरवाजे असतात. इन्सुलिनचे दरवाजे ओपन झाले की ती रक्तातली साखर घेतात आणि मांसपेशीला त्याचं खाद्य मिळतं. ही झाली नॉर्मल इन्सुलिनची सायकल. आता काय होतं ह्या डायबिटीज, टाईप 2 डायबिटीजमध्ये, की ह्या इन्सुलिनच्या दाराशी एक प्रकारचं रेजिस्टन्स येतं आणि ही इन्सुलिन रेजिस्टन्स जो असतो तो चरबीचा असतो, म्हणजे फक्त फॅट्सचा असतो. म्हणजे ही अतिरिक्त जी चरबी आहे की हे आपण बसून, म्हणजे आपण काम तर करतोय, ब्रेनचं खाद्य आपलं चालू आहे, ब्रेन काम करते, पण आपली फिजिकल एक्सरसाइज नसल्यामुळे अतिरिक्त चरबी वाढते, त्याच्यामुळे पोटाचा घेर वाढतोय आणि ही अतिरिक्त चरबीच तुमचं इन्सुलिन रेजिस्टन्स करते. तुमच्या इन्सुलिनच्या दाराशी ही सगळी चरबी जाऊन बसल्यामुळे ते रक्तातली साखर घेऊ नाही शकत, म्हणून रक्तात साखर वाढते आणि मांसपेशीला त्याचं खाद्य मिळत नाही, म्हणून मग वीकनेस, लिथार्जी, चिडचिडेपणा ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. तर कल्प्रिट कोण आहे तर ही चरबी आहे. ही चरबीच कमी करणं गरजेचं आहे. ही इन्सुलिन रेजिस्टन्स जो झालेला आहे तो आपण कमी केला की तुमची नक्कीच साखर नियंत्रणात येणार आहे. आपण 90 दिवसामध्ये आपला डाएट, एक्सरसाइज, पंचकर्म, मेडिसिन, म्हणजे 6 दिवसांची जी निवासी चिकित्सा असते त्याच्यामध्ये आपण गाडी सर्व्हिसिंग करून देणार आहोत. फक्त घरी जाऊन तुम्हाला ते फॉलो करणं गरजेचं आहे. जे आम्ही सांगतो, गाडी सर्व्हिसिंग झाली मात्र त्याचा फॉलोअप घेणार का तुम्ही? तो कशा पद्धतीने घेतला जातो? घेणार. आम्ही आता MIB पल्स ॲप असं आमचा ॲप तयार केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला रोज तुमचे पॅरामीटर्स टाकायचे आहेत की तुमचं ब्लड प्रेशर किती आहे, शुगर किती आहे आणि त्याच्यानुसार आम्ही डॉक्टरांचं मार्गदर्शन रोज होणार आहे. आणि तुम्ही डाएट काय खाल्लंय तुमचे रोज फोटो पाठवायचे आहेत. तेवढंच खाल्लं की तुमचे पूर्ण कॉम्प्लायन्स तुम्ही दिला तर 3 महिन्यामध्ये तुमची GTT निगेटिव्ह होणार आहे. ब्लॉकेजेस रिव्हर्स होताना दिसत आहेत. म्हणजे 1 किंवा 2 पेशंटचे झाले नाही तर हजारो लोकांचे झालेले आहेत. म्हणजे आत्ताच आपण 15 ऑगस्टला 2000 जणांची वेगवेगळ्या ठिकाणी GTT करून घेतली तर जवळजवळ 80% लोकांची GTT निगेटिव्ह आलेली आहे. GTT म्हणजे ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. 75 ग्राम साखर खाऊन पुन्हा 2 तासांनी साखर बघितली तरी ती नॉर्मल आलेली आहे असं दिसतंय. जर 100 जणांची आपण CT अँजिओग्राफी आत्ता रिपीट केली तर जवळजवळ 70% ब्लॉकेजेस कमी होताना दिसत आहेत फक्त आपल्या ह्या जीवनशैलीमधल्या बदलामुळे. त्याच्यामुळे व्यायाम, ताणतणाव कमी आणि रोजची तुमचं खाण्याचे जर चेंजेस केले तर नक्कीच आपण ह्या डिसीजेसपासून मुक्त होऊ शकतो. नक्कीच. खरं म्हणजे डॉक्टर, आजच्या विषयासंदर्भात आपण खूप छान माहिती आपल्या प्रेक्षकांना दिलीतच, मात्र जाता जाता आपण काय सल्ला द्या? सगळ्यात महत्त्वाचं की वेळेवर खाणं आणि आत्ताच जसं मी सांगितलं की सूर्याप्रमाणे वागणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि सकाळी उठल्यानंतर रोज अर्धा तास चालण्याचा व्यायाम सकाळी नाश्त्यापूर्वी होणं गरजेचं आहे. आणि ताणतणाव कमी होण्यासाठी स्ट्रेस मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी प्राणायाम, योगा, मेडिटेशन ह्या जरी गोष्टी तुम्ही घर बसल्या केल्या तर नक्कीच तुम्ही ह्या डिसीजपासून मुक्त होऊ शकता. नक्कीच प्रेक्षक हो, आपल्या जीवनशैलीमध्ये बदलामुळे विकसित झालेल्या आजारांवरती मात करण्यासाठी आपल्या जीवनशैलीतच बदल करणं हे फार गरजेचं आहे. आणि माधवबागमध्ये प्रत्येक आजारानुसार आखून दिलेली विशिष्ट अशी दिनचर्या आहे. 6 दिवसात रुग्ण त्यांच्या आजारातून मुक्त होतात. याविषयीचं मार्गदर्शन डॉक्टरांकडनं उत्तमरित्या त्या ठिकाणी लाभतं. तुम्हालाही जर का तुमच्या जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल करून हृदयरोग असेल, ब्लॉकेजेस असतील, डायबिटीज, BP, अतिलठ्ठपणा, थायरॉइड, कोलेस्ट्रॉल सारख्या आजारांमधनं मुक्त व्हायचं असेल तर नक्की माधवबागच्या हॉस्पिटलला एकदा जरूर भेट द्या आणि आरोग्य तपासण्यासोबत एक वेळेच्या पंचकर्म चिकित्सेचा लाभही घ्या आणि तेही फक्त 1999 रुपयांमध्ये. आणि त्यासाठी मिस्ड कॉल द्या. पुन्हा एकदा तुमच्यासाठी नंबर सांगते, 022-4890-6262. माधवबागचे प्रतिनिधी तुम्हाला लगेचच संपर्क करतील. आणि यासह डॉक्टरांचे देखील आपण आभार मानूयात कारण त्यांनी आजच्या विषयासंदर्भात आपल्याला खूप छान माहिती दिली. डॉक्टर, खरंच खूप खूप धन्यवाद. साम संजीवनीमध्ये आज वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह, अधिक माहितीसह. आज मात्र आपल्या सर्वांची इथेच रजा घेते. नमस्कार.